जर्मन अल्फाबेट गाण्याच्या रूपात शिकूया. ठीक आहे. सर्वप्रथम आपण तर बघितलं की उच्चार वेगळे आहेत इंग्रजीपेक्षा. ए बी सी डी असं नाही आहे. आ बे से डे, आ बे से डे ए एफ गे, हा ही योट का एलो मेनो पे, कु फौ कु अर एस के उ फौ वे एक्स इप्सिलॉन से से असं आहे. ठीक आहे. आता मी म्हणेन माझ्या मागं तुम्हाला म्हणायचं. ठीक आहे. A B C D E F G, A B C D E F G, H I J K L M N O P, Q R S T U V W, X Epsilon C. से काय म्हणतात? व्हेरी गुड. तर जर्मन डॉइच लँग्वेज मध्ये, जर्मन लँग्वेज मध्ये एबीसीडी याप्रमाणे आपण म्हणतात. ठीक आहे. आपण जे अल्फाबेट आहे ते इंग्रजीतच घेतलेले आहे, बरोबर आहे, पण उच्चार वेगळा. बघा ए चा उच्चार काय आहे? आ. आता मी इथं लिहून देतो तुम्हाला. ए चा उच्चार इथं दिलेला आहे आ. ठीक आहे. आ इथं लिहितो मी आ. ठीक आहे. इथं ब चा उच्चार आहे बे. इथं सी चा उच्चार आहे से. से काय आहे? से. डी चा उच्चार डी न करता डे आहे. उच्चार डे. तुम्ही इथं सोबत घेऊन घेतलं तर चालते. आ बे से डे. ए इथं ई चा उच्चार ई नाही, ए आहे. काय आहे? ए. इथं एफ, एफ चा उच्चार एफ सारखाच आहे. ठीक आहे. इथं जी चा उच्चार मात्र गे आहे. गे. ठीक आहे. जी चा उच्चार गे आहे. इथं एच चा उच्चार एच न करता हा आहे. हा 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 काय आहे? हा हा हा. आणि ई हे काय आहे? ई. ई आहे. आता जी चा उच्चार कम्प्लीटली वेगळा आहे. म्हणजे जे चा उच्चार, सॉरी,